आजचा विषय आहे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो अल्बम. फोटो अल्बम कसा बनवायचा, त्याचबरोबर बॅकग्राऊंडला ऑडिओ कसा चालवायचा, व्हिडिओ कसा करायचा, हे पॉवर पॉइंटमध्ये आपण पाहणार आहोत. भरपूर मजेदार गोष्टी शिकायला मिळतील इथे. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. इथे मी प्रेझेंटेशन ओपन करतोय. हे ब्लँक प्रेझेंटेशन आहे. फोटो अल्बम करण्यासाठी नवीन प्रेझेंटेशन बनवावे लागणार आहे. त्यासाठी हे ब्लँक प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे. आपण आता इन्सर्ट मेनूमध्ये जाणार आहोत. इथे आपल्याला फोटो अल्बम असं एक ऑप्शन दिसते पहा. हे फोटो अल्बम ऑप्शन आहे. ह्या फोटो अल्बम ऑप्शनवर क्लिक करूया. ऑप्शन आले न्यू फोटो अल्बम, त्यावर क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला एक डायलॉग बॉक्स आलेला आहे. ह्या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला इथं सुरुवातीला दिसते इन्सर्ट पिक्चर फ्रॉम. तुम्ही कुठून हे पिक्चर्स इथं आणणार आहात, तर आपण हे फाईलमधून घेणार आहोत. तर त्यासाठी त्यावर क्लिक केलं फाईलवर आणि आपण ई ड्राईव्हमध्ये जाणार आहे. इथे माझे काही जे व्हिडिओ आहेत त्याचे थंबनेल आहे, त्याचाच वापर मी करणार आहे. त्यातले मी काही थंबनेल वापरणार आहे. इथे अनेक थंबनेल आलेले आहेत. त्यातले नको असतील तर काही आपण काढून टाकू शकतो. हे एवढे काढून टाकतो. इथे रिमूव्ह हे ऑप्शन आहे पहा, तर मी काढून टाकले. आता आपल्याकडे राहिले 11. तर पुढे येऊया आता अल्बम लेआउटवर. ह्या अल्बम लेआउटवर आल्यानंतर पिक्चर लेआउट दिसते. इथे फिट टू स्लाइड म्हणजे एका स्लाइडमध्ये एक पिक्चर येईल आणि फ्रेम शेप हा रेक्टँगलच ठेवणार आहे आपण. आणि थीम इथे ब्राउज करायला सांगितलं. पण आपण सिंगल फोटो वापरणार आहे प्रत्येक स्लाइडमध्ये, त्यामुळे इथे थीम काही घेणार नाही. आणि आता क्रिएटवर क्लिक केलं. पहा, इथे आपण ब्लँक प्रेझेंटेशन घेतलं होतं आणि आपण इथे फोटो घेतले त्याच्यात आणि इथे आपलं प्रेझेंटेशन तयार झालं. ते पहा इथे. आणि पहिली स्लाइड आली पहा, फोटो अल्बम. हे फोटो अल्बमच्या खाली माझं नाव पण आलेलं आहे. आता मी इथे तर कुठे नाव दिलेलं नव्हतं, तरीही इथे माझं नाव आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की माझं जे मायक्रोसॉफ्टमध्ये अकाउंट आहे तिथे हे नाव आहे आणि ते नाव इथे ह्या फोटो अल्बमला घेतलेलं आहे. इथे हे जे फोटो अल्बम, न्यू फोटो अल्बम जे आहे, यात अजून 2 ऑप्शन अशी आहेत की पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट करता येऊ शकतं आणि कॅप्शन बिलो ऑल पिक्चर. पिक्चरच्या खाली आपण काही कॅप्शन मांडू शकतो. तर अशा प्रकारचे हे ऑप्शन्स आहेत इथे. आता आपण स्लाइड शोला आलेलो आहोत. इथे प्रत्येक स्लाइडमध्ये एक फोटो आलेला आहे. मी आता F5 बटन प्रेस करतो, ज्याने आपलं स्लाइड शो सुरू होईल. हे आलं. अशा प्रकारे आपले हा अल्बम तयार झालेला आहे. आपण पुन्हा फोटो अल्बमवर क्लिक करूया आणि आता आपल्याला दुसरं ऑप्शन दिसते इथं पहा, एडिट फोटो अल्बम. आतापर्यंत आपण प्रत्येक स्लाइडमध्ये एक फोटो ठेवून पाहिलं गेलं. तर ह्या पिक्चर लेआउटमध्ये अजून काय ऑप्शन आहे ते पाहूया. इथे क्लिक केलं ड्रॉपडाऊनवर. इथे 1 पिक्चर, 2 पिक्चर, 4 पिक्चर वगैरे वगैरे असे ऑप्शन्स आलेले आहेत. तर आपण आता प्रथम 4 पिक्चर्स हे ऑप्शन वापरू. आणि आता हे प्रेझेंटेशन ऑलरेडी तयार झालेलं आहे, म्हणून ते आपल्याला अपडेट करावं लागेल. म्हणून इथे हे अपडेटचं ऑप्शन आलेलं आहे. आपण अपडेटवर क्लिक करूया. हे अपडेटवर क्लिक केल्यानंतर इकडे पहा, ज्या अनेक स्लाइड झाल्या होत्या, 12 स्लाइड झालेल्या होत्या, त्याच्या आता 4च स्लाइडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. का तर आपण एका स्लाइडमध्ये 4 पिक्चर घेतले. आता इथे एक स्लाइड आपण पाहूया. ही स्लाइड अशा आलेल्या आहेत पहा. आपण परत एकदा इकडे ह्या फोटो अल्बममध्ये जाऊन पाहूया. परत एडिटला क्लिक करूया. ह्या एडिट फ्रेममध्ये आपण 4 फोटोचा ऑप्शन तर निवडलं. फ्रेम शेप इथे काय काय आहे. आपण पहिला रेक्टँगल घेतला होता सिंगलला, आता 4ला पण हा रेक्टँगल आहे. यामध्ये अजून काय ऑप्शन आहेत ते पाहूया. इथे तर भरपूर ऑप्शन्स आहेत. राउंडेड रेक्टँगल,
सिंपल फ्रेम व्हाईट, सिंपल फ्रेम ब्लॅक, कंपाऊंड फ्रेम ब्लॅक, सेंटर शॅडो रेक्टांगल, सॉफ्ट एज रेक्टांगल. तर आपण आता पहिलं एक ऑप्शन वापरून पाहूया, राउंडेड रेक्टँगल. आता थीम मध्ये आपण ब्राउज करून पाहूया काय काय थीम आहे तिथं. थीम कलर, थीम इफेक्ट, थीम फ्रंट, गॅलरी, ऑफिस थीम. आपण ऑफिस थीम वापरून पाहूया. सिलेक्ट, इथे आली ऑफिस थीम. आता आपण राउंडेड रेक्टांगल सिलेक्ट केले आणि आता अपडेट करून पाहूया. इथे राउंडेड रेक्टांगल आले. तर असं हे आपण ऑप्शन्स यातली ह्या फोटो अल्बम मधले ऑप्शन्स आपण वेगवेगळे वापरू शकतो. तर आता आपण परत एकदा हा स्लाइड शो करून पाहू. आता इथे पहा, आपलं हे जे आपण चेंजेस केले त्यामुळे आपलं जे बॅकग्राऊंड होतं स्लाइडचं ते बदललेलं आहे. पहा, बॅकग्राऊंड पहिलं ब्लॅक होतं पण आता आपलं व्हाईट झालेलं आहे. आपण एकदा परत F5 ने स्लाइड शो करून पाहू. F5 केलं, हे पहा एका स्लाइडमध्ये 4 आपल्याला हे फोटो दिसायला लागलेले आहेत. तर पहा, शेवटच्या स्लाइडमध्ये 3च आले कारण आपले 11 फोटो आहेत. पहिल्या 2 स्लाइडमध्ये 4 आले आणि शेवटच्या स्लाइडमध्ये 3च आले. एस्केप करूया. आता ह्या स्लाइड्समध्ये तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला हा फोटो अल्बम बनवायला फारसे कष्ट पडले नाहीत. आपल्याकडे असलेले फोटो आपण याच्यात सहजरित्या आणू शकलो. आणि जर आपल्याला ह्या फोटो अल्बममध्ये डिझाईन करायचं असेल, म्हणजे बॅकग्राऊंड बदलायचं असेल, कलर बदलायचे असतील, तर ते आपण बदलू शकतो. इथे हे बदललं सगळं. आपण स्लाइडमध्ये जे चेंजेस करू शकतो ते सर्व इथे करता येतील. आता हा आपला फोटो अल्बम बनवून झालेला आहे. फोटो अल्बम तर बनवला, पण मला वाटतं की या फोटो अल्बमच्या बॅकग्राऊंडला म्युझिक वाजले पाहिजे. ह्या ज्या स्लाइड्स आहे याला ट्रान्झिशन पण देऊ शकतो. तर इथे ट्रान्झिशन द्यायचं झालं तर आपण पहिल्यांदा इथे येऊया. आपण हे शेपचं देऊया, शेपचं ट्रान्झिशन देऊया. अप्लाय टू ऑल करा. आपण स्लाइड्सला ट्रान्झिशन पण दिलं आणि आता परत F5 ने शो करून पाहू. तर अशा प्रकारे आपलं फोटो अल्बम क्रिएट झालेला आहे. ह्या अल्बममध्ये आपल्याला जर एका स्लाइडमध्ये 2च ठेवायचे असतील तर तेही आपण करू शकतो. म्हणजे इथे परत फोटो अल्बमला जा, एडिट फोटो अल्बमला क्लिक करा, इथे पिक्चर लेआउटमध्ये जा आणि 2 हे ऑप्शन निवडा आणि अपडेटवर क्लिक करा. हे एका स्लाइडमध्ये 2 आले. आता आपण ऑडिओ किंवा बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करण्यासाठी ऑडिओमधून आपण गाणं पण ॲड करू शकतो, म्युझिक पण ॲड करू शकतो. तर त्यासाठी आपण इन्सर्ट मेनूमध्ये आलो आहोत आणि आता ऑडिओवर आपण क्लिक करूया. ऑडिओवर क्लिक केल्यावर ऑडिओ ऑन माय PC रेकॉर्ड ऑडिओ, म्हणजे इथे तुम्ही रेकॉर्ड पण करू शकता. तुमच्या PCला माईक जोडलेला असेल तर तुमच्या आवाजात काही प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. नाहीतर म्युझिक लावा किंवा एखादं गाणं बॅकग्राऊंडला लावा. तर आता आपण इथे ऑडिओ ऑन माय PC यावर क्लिक करूया आणि इथून एक नाईट शिफ्ट हे सिलेक्ट करतो आणि इन्सर्ट करतो. इन्सर्ट केल्यानंतर इथे आपल्याला एक आयकॉन आलेला आहे जे स्पीकरचा आयकॉन आहे आणि आपण इथे एकदा क्लिक करून पाहू, प्ले करून पाहू. थोडक्यात आवाज कमी करून ठेवला जरा, तर असं हे बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला मिळेल. तर हे म्युझिक आपण इथे आणलेलं आहे. इथे वरती पाहता ऑडिओ फॉर्मॅट असं आपल्याला दिसते आणि त्यामध्ये प्ले इन बॅकग्राऊंड हे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. इथे आपल्याला हा स्पीकर वगैरे दिसतोय, हे आयकॉन दिसते, तर ते आपलं प्रेझेंटेशन चालू असताना ते दिसू नये त्यासाठी हाईड ड्युरिंग शो यावर क्लिक करू शकतो. रिवाइंड आफ्टर प्लेइंग, म्हणजे एक ह्या तुमच्या पूर्ण स्लाइड झाल्यानंतर परत रिवाइंड व्हावं, म्हणजे लूपमध्ये जावं, त्यासाठी तुम्ही ऑप्शन वापरू शकता. रिवाइंड आफ्टर प्लेइंग हे ऑप्शन वापरू शकता.
आपण दोन्ही सिलेक्ट केलेले आहेत. पुन्हा इकडे काही ऑप्शन्स आहेत. लूप युनिट स्टॉप्ड, प्ले अक्रॉस स्लाइड हे ऑप्शन एक वापरा, कारण एक स्लाइड संपल्यानंतर दुसऱ्या स्लाइडला पण म्युझिक वाजवेल, म्हणून ते प्ले अक्रॉस स्लाइड्स असं म्हटलेलं आहे. तर आपण आता हे एकदा प्रेझेंटेशन करून पाहू F5 नी. तर अशा प्रकारे हे म्युझिक वाजेल. आता परत आपल्याला प्लेबॅकचं ऑप्शन वापरूया आणि इथे आपण आता लूप अंटिल स्टॉप हे ऑप्शन वापरूया, म्हणजे तुमचे शेवटची स्लाइड संपल्यानंतर देखील परत नव्याने चालू व्हावं ऑटोमॅटिक, त्यासाठी ते ऑप्शन वापर. परत एकदा हे पहा, आता इथे बंद झाले. याचं कारण काय, तर आपण प्ले अक्रॉस असं ऑप्शन वापरलं नाही, हे पण वापरलं आणि आता परत नव्याने सुरू करू. हे पहा, आता हे पुढे चालू राहिले. प्लेबॅकसाठी फेड हे ऑप्शन एक आहे, फेड इन फेड आउट, म्हणजे म्युझिकची सुरुवात झाल्यावर थोडा हळू आवाजात सुरू होईल आणि शेवटी पण हळू आवाजात सुरू होईल. तर इथे आपल्याला त्याच्यात ड्युरेशन किंवा टायमिंग आणावं लागेल. तर हे टायमिंग आणलं आपण 05 करू, 05. अजून एकदा आपण वाजवून पाहूया F5 नी. परत एकदा आपण इन्सर्ट मेनूमध्ये जाऊ आणि आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आहोत. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची जी फाईल आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करू शकता. इथं व्हिडिओवर क्लिक करूया आपण. इन्सर्ट व्हिडिओ फ्रॉम दिस PC स्टॉक व्हिडिओज ऑनलाईन व्हिडिओ. आता स्टॉक व्हिडिओ ऑनलाईन व्हिडिओज याच्यातून थोडा वेळ जाऊ शकेल आपला, म्हणून आपण दिस PCवर क्लिक करूया. इन्सर्ट मेनूवर गेलो, इथे शेवटी व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक केलं. दिस PC कुठून व्हिडिओ घ्यायचा आहे, तर दिस PC त्याच्यावर क्लिक केलं आणि इथे मेलिंग मेनू आपण घेऊया, इन्सर्ट करूया. इन्सर्टिंग मीडिया हा इथे इन्सर्ट झालेला आहे. आता हा इन्सर्ट झाला आपल्या स्लाइडवर इन्सर्ट झाल्यानंतर आपण आता हा मोठा दिसतोय फार, आपण छोटा पण करू शकतो. हे पहा, खाली स्लाइड आहे आपली, हा छोटा पण करू शकतो, कुठे ठेवू शकतो, असं कुठल्याही कोपऱ्यात नेऊ शकतो. तर मी इथे ठेवला मध्ये. आता थोडक्यात तुम्ही हा क्रॉप करून छोटा वगैरे करू शकता. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला क्रॉप करायचा असेल तर इथे तुम्ही असा क्रॉप करू शकता. हा पूर्ण नाही घेतला आपण, समजा एवढाच घेतला, अशा प्रकारे क्रॉप करू शकता तुम्ही आणि इथे वाजवा प्ले. इथे मोर आयटम्स क्लिक करावं लागेल किंवा इन्सर्ट मर्ज त्यावर क्लिक करा. आपलं जे डॉक्युमेंट तयार केलं, आपण लिस्ट तयार केली त्याच्यात ते हेडिंग देऊ शकतो. आपल्या विजार्डमध्ये आले तर आपण विजार्डमधूनच जाऊया. मोर आहे आपण एकदा F5 नी पाहू घेऊ. तर F5 नी हे इथे आलेलं आहे. आणि आता नमस्कार मित्रांनो, मी आहे बाबूजी गुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण मेलिंग टॅब हा मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट मधील मेनू पाहणार आहे. MS वर्ड मधील मोस्ट युजफुल आणि मोस्ट पॉप्युलर ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पण आणू शकता, ऑडिओ बॅकग्राऊंडला लावू शकता. आता आपल्याकडे वेळ आहे पॉवर पॉईंट फाईल एक्सपोर्ट कशी करायची, म्हणजे पॉवर पॉईंट फाईलचा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कशी आणायची, तर ते आपण पाहणार आहोत. काही वेळेला काय होतं की आपल्या मोबाईलमध्ये पॉवर पॉईंटचा ऑप्शन नाही आहे, मग ती पॉवर पॉईंटची फाईल तिथे कशी पाहायची, तर त्यासाठी ती व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून आपण तिथे पाहू शकतो. आणि ही पॉवर पॉईंटची फाईल आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये करून पाहणार आहोत. आता मी इथे फक्त फाईलमध्ये जाऊन सेव्ह बटनावर क्लिक करणार आहे. या सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सेव्ह कुठं करायची हे पाहणार आहोत. तर आपण कुठेही सेव्ह करू शकतो, कुठल्याही ड्राईव्हवर सेव्ह करू शकतो. मी आता इथे डेस्कटॉप निवडतो आणि डेस्कटॉपवर ही फोटो अल्बम नावाने फाईल सेव्ह करतो. ही सेव्ह झाली. ही आता आहे तशी आपली फाईल, म्हणजे पॉवर पॉईंट मधलीच फाईल
इथे झालेली आहे सेव्ह. हे पहा, ही पॉवर पॉईंट फाईल सेव्ह झालेली आहे, जी नेहमी आपण पॉवर पॉईंटमधून सेव्ह करतो ती. पण आता आपल्याला परत इकडे जायचं आहे, ही परत ओपन करावी लागेल आपल्याला. आता दुसऱ्यांदा आपण काय करणार आहे, परत फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज हे ऑप्शन वापरणार आहे किंवा कीबोर्डवरचं F12 हे बटन प्रेस करणार आहोत. आता दोन्हीमधून एकाच प्रकारची फाईल येईल आपल्याला. तर इथे मी सेव्ह ॲज क्लिक केलं, ब्राउज केलं. ब्राउज केल्यानंतर इथे फोटो अल्बम हे नाव आलं. आता मी डेस्कटॉपवरच सेव्ह करणार असल्यामुळे तिथे मी थोडं नाव बदलतो, 1 2 3 करतो, फोटो अल्बम 1 2 3. आता सेव्ह ॲज टाईप जे आहे इथे ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करूया आपण. तर इथे तुम्ही PDF मध्ये सेव्ह करू शकता, पॉवर पॉईंट टेम्पलेट, ऑफिस थीम, पॉवर पॉईंट शो. हे पॉवर पॉईंट शो जे आहे याच्यात आपण आता ही सेव्ह करणार आहोत. म्हणजे PPS फॉर्मॅट आपण आता सेव्ह केली ती PPT ह्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह झाली आणि आता पॉवर पॉईंट शोमध्ये आपण सेव्ह करणार आहोत. तर त्याच्यावर क्लिक करूया आणि आता सेव्ह करण्यासाठी आपण कुठे आहोत, डेस्कटॉपवरच आहोत. सेव्ह करूया. ही सेव्ह झाली आणि इथे आपली फाईल जी ओपन आहे ती ओपन आहे. आता ही फाईल आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये शो करायची असेल तर आपल्याला F5 करावं लागेल. हे असं F5 करून आपण शो करू शकतो. कुठलीही ओरिजिनल फाईल आहे आपली जी फोटो अल्बम नावाने सेव्ह केलेली, इथे फोटो अल्बम नावाने सेव्ह केलेली फाईल आहे. आणि दुसऱ्यांदा सेव्ह ॲज जी केली फोटो अल्बम 1 2 3. आता ही फाईल ओपन करायची तर ती पहा, त्याच्यावर क्लिक केल्यावर काय होतं आपल्याला, हे डायरेक्ट प्रेझेंटेशन रन झालं. पहा, आपलं डायरेक्ट प्रेझेंटेशन रन झालं. तर हा फरक आहे त्याच्यात. तर अशा प्रकारे तुम्ही ही फाईल सेव्ह करू शकता. अजून एक प्रकार आहे, परत आपण इथे आलो, जी ओरिजिनल फोटो अल्बम नावाने जी फाईल आहे त्याच फाईलवर आलो आपण आणि परत एकदा सेव्ह ॲज करून पाहू आपण. सेव्ह ॲज ब्राउज केलं. आता इथे थोडं नाव बदलावं लागेल आपल्याला, 4 5 6 असं करूया आणि परत सेव्ह ॲज टाईपमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला MP4 व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते. तर आता MP4 व्हिडिओ आपण केलं, MPEG-4 व्हिडिओ असं ऑप्शन वापरलं सेव्ह करण्यासाठी. तर हे सेव्ह करूया. तर ही सेव्ह झालेली आहे. आता आपण ही फाईल क्लोज करूया आणि आता आपण नवीन जी फाईल सेव्ह केलेली आहे व्हिडिओमध्ये कन्वर्ट व्हायला जरा वेळ लागते, मी परत येईल. तर आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची फाईल MP4 मध्ये कन्वर्ट कशी करायची ते पाहिलं. नमस्कार मित्रांनो, यामध्ये अजून एक पद्धत आहे. फाईल मेनूमध्ये गेलो आणि इथे एक्सपोर्ट हे ऑप्शन आहे. हे ऑप्शन वापरून आपण क्रिएट व्हिडिओ हे यातलं ऑप्शन वापरा आणि इथे शेवटी क्रिएट व्हिडिओ याच्यावर क्लिक केल्यावर तुमचं हे प्रेझेंटेशन MP4 मध्ये कन्वर्ट होईल. तर अशा प्रकारे आपण पॉवर पॉईंट ही फाईल MP4 मध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं आपण आता फोटो अल्बम ही फाईल आपण कन्वर्ट करून पाहिली. इथे आपला आजचा हा व्हिडिओ. धन्यवाद.